नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, उच्च न्यायालय भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे। तर ती काय अपडेट आहे तर ते आपण पाहूया। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा व सत्र न्यायालय औरंगाबाद, अदालत रोड औरंगाबाद तातडीचे ईमेलद्वारे हे पत्र करण्यात आलेले आहे। या ठिकाणी सांगितलेलं आहे की प्रतिमध्ये जिल्हा न्यायाधीश गंगापूर, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर फुलंब्री आणि खुलताबाद। तर या ठिकाणी आपल्याला असं सांगण्यात आलेलं आहे की पहा, परीक्षा केंद्र ही प्रक्रिया सध्या संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र उमेदवारासाठी परीक्षा केंद्र निश्चित करण्याच्या टप्प्यावर आहे। तर या ठिकाणी पहा, गंगापूर, फुलंब्री आणि खुलताबाद या भागामध्ये शाळा किंवा महाविद्यालयामध्ये केंद्र असण्याची शक्यता आहे। पुढे काय म्हटलेलं आहे की पहा, विषयामध्ये माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या स्थापनेवर पदभरती प्रक्रियेच्या अनुषंगाने चाळणी परीक्षा करिता परीक्षा केंद्र उपलब्धतेबाबत। तर या ठिकाणी पहा, उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या स्थापनेवर लिपिक, वाहन चालक व शिपाई हमाल फराश या पदांसाठी भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगरमधील पात्र उमेदवाराची रविवारी दिनांक 26 एप्रिल 2026 काय दिनांक आहे पहा, परीक्षेची रविवारी दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी चाळणी परीक्षा घेण्यात येणार आहे। या तिन्ही पदांची चाळणी परीक्षा एकाच दिवशी घेण्यात येणार आहे। तर त्या अनुषंगाने आपल्या भागातील शाळा महाविद्यालय यांच्याशी पत्रव्यवहार करून परीक्षा केंद्र उपलब्धतेबाबत खालीलप्रमाणे माहिती कार्यालयात सादर करावी। तर काय आहे माहिती तर ती पाहूया आपण। तर पहा, पहिला आहे दिनांक 26 एप्रिल 2026 रविवारी रोजी परीक्षा केंद्र उपलब्ध आहे किंवा कसे। दुसरा आहे पहा, एकाच बाकावर फक्त एकच उमेदवार बसेल हे लक्षात घेऊन जास्तीत जास्त किती उमेदवार बसण्याची सोय होऊ शकते व त्या अनुषंगाने एकूण उपलब्ध कक्ष। तिसऱ्यामध्ये असं आहे की पहा, उपलब्ध सुविधा जसे की वीज, जनरेटर, पिण्याचे पाणी, शौचालय इत्यादी। चौथा आहे पहा, मनुष्यबळ सुविधा जसे की मजला निरीक्षक, पर्यवेक्षक, सहाय्यक कर्मचारी इत्यादी। सदर चाचणी परीक्षेसाठी खालील सुविधा पुरवल्या जाऊ शकेल का तर पर्यवेक्षक एकूण संख्या प्रति व्यक्ती खर्च, पर्यवेक्षक संख्या प्रति व्यक्ती खर्च, सहाय्यक कर्मचारी संख्या प्रति व्यक्ती खर्च, इतर कोणतेही अनुषंगिक खर्च। तर सदर माहिती या कार्यालयास दिनांक 18/2/2026 रोजी तत्पूर्वी पाठवण्यात यावी। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अभ्यास करण्याची खूप गरज आहे, परीक्षा ही जवळ आलेली आहे।